नमस्कार, जय महाराष्ट्र। मला परवा एका भावाचा फोन आला। म्हणजे आमची दोस्ती आताच झाली, गेल्या 1-1.5 महिन्यापासून ती सोशल मीडियाद्वारे ती आमची मैत्री झाली। आणि त्या भावाने मला फोन केला की तुला काहीतरी द्यायचंय, खूप दिवसापासून तो सांगत होता। आणि परवा त्यांनी मला एक गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट इतकं छान होतं। ते गिफ्ट काय मी तुम्हाला ते दाखवतो। त्या भावाने मला हे चिमण्यांचं जे घरट आहे त्यांनी बनवून घेतलेलं आहे आणि त्यांनी ते मला गिफ्ट केलेलं आहे। अशा प्रकारे 2 प्रकारचे दिले, एक छोटी साईज आणि एक मोठी साईज। ही त्यातली छोटी साईज आणि तो म्हणे की हे दोन्ही तू लाव आणि या गिफ्टचा तू स्वीकार कर। हे मी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे। ज्या वेळेला त्यांनी गिफ्ट दिलं त्यावेळेला मला खूप आनंद झाला की आयुष्यात कोणी काहीतरी स्वतःहून फोन करून मला गिफ्ट दिलं आणि मी ते आनंदाने ठेवलं। आणि त्याला विचारलं का नेमकं गिफ्ट का, याच्या मागची नेमकी स्टोरी काय। पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की याचा मागचा माझा जो इंटेन्शन आहे, एकदा तो प्रवास करत होता आणि प्रवास करत असताना 4 व्हीलर मध्ये त्याच्या गाडीच्या बोनटवर, त्या काचेवरती तो एक पक्षी आदळला होता आणि तो पक्षी मृत पावला होता। त्याने खूप वाचवायचा प्रयत्न केला, त्याला पाणी पाजलं पण तो काही त्या ठिकाणी तो पक्षी वाचला नाही। आणि त्याला इतकं दुःख झालं की तो म्हणे माझा पूर्ण दिवस तो वाया गेला, मला नुसती ती गोष्ट आठवायची आणि माझ्याकडून एखादा प्राणी गेला असं त्याला वाटू लागलं। मग त्याचं एक प्रायश्चित्त म्हणून त्यांनी त्या दिवसापासून ठरवलं की हे जे प्राणी पक्षी यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपलं काहीतरी जगात आपण जन्मलोय म्हणून आपलं काहीतरी देणं लागतं। या माध्यमातून त्यांनी विचार असा चांगला केला, त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी बनवून घेण्यास सुरुवात केली। त्यांनी ते लाकडं वगैरे आणून कुठेतरी व्यवस्थित, याची प्राइस जवळपास 850 ते 900 रुपये देखील, पण त्यांनी कुठेतरी एक व्यवस्थित कमी प्राइस मध्ये कुठं बनवून भेटेल असं त्यांनी एक शोध घेऊन त्या ठिकाणी ते बनवूनही घेतलं आणि त्या भावाने ते मला गिफ्ट केलं। आणि तो भाऊ निसर्ग प्रेमी देखील आहे। आतापर्यंत त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत। मी त्याला हे देखील सांगितलं की तुझा एक मी व्हिडिओ बनवून टाकील दादा, की तू एकदम भारी गिफ्ट दिला मला। तो म्हणे माझा व्हिडिओ वगैरे बनवून टाकू नको, माझं नाव घेऊ नको म्हणे कृपया त्याच्यामध्ये, मला पडद्या मागचाच कलाकार राहू दे, मला पडद्या समोर नाही यायचंय। तर त्याच्यामुळे मला त्याचं नाव सांगता येत नाहीये, पण मी त्याचे खूप आभार मानीन की त्यांनी हे गिफ्ट मला केलं। हे मी नक्कीच माझ्या घराबाहेर लावीन, जेव्हा त्या ठिकाणी चिमण्या वगैरे ज्यावेळेला येतील त्याच्यानंतरचा मी व्हिडिओ टाकीन। पण व्हिडिओ बनवायचं कारण असंच आहे की त्याचा मागचा त्याचा जो उद्देश होता तो मला खूप छान वाटला आणि म्हणून मी त्या भावाचे देखील आभार मानतो। धन्यवाद।